Hello friends, today we are going to see next part from the group 15 elements, that is allotropes of different elements from group 15 elements. Along with that we'll see some chemical properties of the group 15 elements. Let us start with the allotropes of group 15 elements. नायट्रोजन जो आहे तो दोन प्रकारचे ॲलोट्रोप्स दाखवतो. पहिला ॲलोट्रोप आहे अल्फा नायट्रोजन आणि दुसरा ॲलोट्रोप आहे त्याचा बीटा नायट्रोजन. देन सेकंड इलेमेंट जो आहे फॉस्फरस, तो फॉस्फरस तीन ॲलोट्रोप्स दाखवतो. एक व्हाईट फॉस्फरस, दुसरा जो आहे तुमच्याकडे तो आहे रेड फॉस्फरस. व्हाईट फॉस्फरस जो आहे त्याला आपण येलो फॉस्फरस असं देखील म्हणतो. देन ब्लॅक फॉस्फरस जो सगळ्यात जास्त स्टेबल फॉर्म आहे. नंतरच्या पार्ट मध्ये आपण याच्यामध्ये याचा एक डिफरन्स आहे तो देखील याला कंटिन्युएशन मध्ये बघणार आहे आपण. त्यानंतर बघा जो नायट्रोजन आहे त्याचे दोन ॲलोट्रॉप्स आहेत, एक अल्फा नायट्रोजन, बीटा नायट्रोजन. फॉस्फरसचे तीन ॲलोट्रॉप्स आहेत. फॉस्फरसच्या ॲलोट्रॉपचे स्ट्रक्चर देखील आपल्याला बघायचे कसे आहेत ते. पहिला आहे व्हाईट फॉस्फरस, दुसरा आहे रेड फॉस्फरस, तिसरा आहे ब्लॅक फॉस्फरस. व्हाईट फॉस्फरस जो आहे त्याचा एक डिस्क्रीट मॉलिक्यूल असतो, एक सिंगल मॉलिक्यूल असतो जो कुणाशीही कनेक्टेड नसतो आणि तो टेट्राहेड्रल मॅनर मध्ये लिंक झालेले असतात, चार फॉस्फरस ॲटम्स एका युनिट मध्ये. देन जो तुमचा रेड फॉस्फरस आहे याच्यामध्ये टेट्राहेड्रल युनिट्स हे लिंक होतात एकमेकांसोबत. आणि त्यानंतर ब्लॅक फॉस्फरस आहे त्याचं एक लेयर स्ट्रक्चर असतं, एकावरती एक अशा लेयर ठेवले गेलेले असतात. त्यानंतर जो तुमचा तिसरा एलिमेंट आहे तो आहे अर्सेनिक, आणि हा जो अर्सेनिक आहे याचे तीन ॲलोट्रॉप्स आहेत बाळांनो. एक ग्रे मेटॅलिक जो इंडस्ट्रीमध्ये मॅक्झिमम अमाऊंट मध्ये वापरला जातो त्याचा फॉर्म तो आहे ग्रे मेटॅलिक अर्सेनिक. नंतर दुसरा फॉर्म आहे येलो अर्सेनिक आणि तिसरा फॉर्म आहे ब्लॅक अर्सेनिक. अँटीमनी जो आहे तो अँटीमनी देखील दोन फॉर्म मध्ये सापडतो आपल्याला. एक येलो किंवा त्यालाच अल्फा अँटीमनी म्हटलं जातं आणि दुसरा आहे एक्सप्लोजिव्ह अँटीमनी. असे दोन ॲलोट्रॉप्स आपल्याला त्याचे बघायला मिळतात. आणि बिस्मथ जो आहे तो ॲलोट्रॉपी दाखवत नाही. त्याचा जो तो आहे तो रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट आहे. त्याचा हाफ लाईफ पिरियड जो आहे बाळांनो तो आहे 1.9 इंटू 10⁻⁻19 इयर्स. आणि हा रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट असल्यामुळे तो काय करतो, अल्फा रेज इमिट करतो, म्हणजे हेलियम पार्टिकल्स तो काय करतो, रिलीज करतो. म्हणजे आता या ठिकाणी एक जर आपण क्वेश्चन ओरिएंटेड जायचं झालं तर बिस्मथ कोणते रेज इमिट करतो तो एक क्वेश्चन येईल. दुसरा एक क्वेश्चन आहे तो विच ऑफ द फॉलोइंग element does not show allotropy. So there is a slight confusion between NCERT and textbook. NCERT says nitrogen do not show allotropy, but there are allotropes of nitrogen, so we cannot consider it as a correct statement. And textbook says bismuth does not show allotropy. So according to all the things, textbook is correct because bismuth do not have any allotrope, but nitrogen have two allotropes, alpha and beta nitrogen. So here we will consider answer for the question which of the following do not show allotropy is bismuth. Okay, then we will see the structures of these allotropes of phosphorus. So again, as per new syllabus, this family belongs to the class 11. So there is no need to go theoretically, means what की subject ट्यूबचा जो पेपर आहे त्याच्यासाठी प्रिपरेशन करण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. अकॉर्डिंग टू लेटेस्ट सिलेबस ग्रुप 15 एलिमेंट शिफ्टेड टू द क्लास 11. देन हियर तो फॉस्फरस आहे, त्या फॉस्फरस मध्ये जर आपण पाहायला गेलं तर जो आपला व्हाईट फॉस्फरस आहे किंवा येलो फॉस्फरस आहे याचं स्ट्रक्चर आपल्याला या पद्धतीने P4 डिस्क्रीट मॉलिक्यूल जो एकमेकाशी PP बॉन्डने जोडला गेलेला आहे अशा पद्धतीचे स्ट्रक्चर्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. आणि सगळ्यात महत्वाचा जो या व्हाईट किंवा येलो फॉस्फरस वरती येणारा जो क्वेश्चन आहे तो आहे की या ठिकाणी असणारा जो फॉस्फरस अँगल आहे तो एक्झॅक्टली किती असतो, तर तो अँगल असतो बाळांनो 60 डिग्री. सो दे मे आस्क क्वेश्चन अँगल PPP इन व्हाईट फॉस्फरस इज इक्वल टू द 60 डिग्री. ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. देन दुसरा जो आहे आपल्याकडे बरोबर का, सेकंड जो फॉर्म आहे तो आहे आपल्याकडे रेड फॉस्फरस. आता हा जो रेड फॉस्फरस आहे याच्यामध्ये असेच टेट्राहेड्रल युनिट जे आहेत ते टेट्राहेड्रल युनिट काय होतात, एकमेकांसोबत लिंक होतात. P
हा लिंक झाला पुढे. हा पुढे लिंक होणार. म्हणजे या पद्धतीनं या ठिकाणी काय होत जातं, तर टेट्राहेड्रल युनिट्स जे आहेत ते एकमेकांसोबत लिंक होत जातात आणि त्यामुळे जे स्ट्रक्चर तयार होतं ते स्ट्रक्चर कुणाचं मिळतं आपणास बाळांनो, ते स्ट्रक्चर मिळतं रेड फॉस्फरसचं. त्यानंतर जो तिसरा फॉर्म आहे बाळांनो तो आहे याच्यामधला ब्लॅक फॉस्फरस. थर्मोडायनामिकली मोर स्टेबल फॉर्म आहे, अलोट्रॉप आहे कुणाचा, फॉस्फरसचा. दिस इज स्टेबल अलोट्रॉप आणि याचं स्ट्रक्चर जे असतं ते लेअर टाइप स्ट्रक्चर असतं. म्हणजे अशा लेयर्स ज्या आहेत ह्या एकमेकावरती प्लेस केले गेलेले असतात त्या ठिकाणी. असं एक लेअर टाइप स्ट्रक्चर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं आणि हे लेअर टाइप स्ट्रक्चर जर कुठल्या अलोट्रॉपचं असेल तर ते आहे ब्लॅक फॉस्फरस जो आहे त्या ब्लॅक फॉस्फरसचं काय असणार आहे, हे स्ट्रक्चर असणार आहे. आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची गरज नाहीये, परंतु या ठिकाणी फक्त आपल्याला स्ट्रक्चर कोणतं असतं. व्हाईट फॉस्फरस एक सिंगल युनिट असतो, टेट्राहेड्रल युनिट असतो. देन रेड फॉस्फरस याच्यामध्ये टेट्राहेड्रल युनिट काय होतात बाळांनो, एकमेकांसोबत लिंक होत जातात. आणि त्यानंतर तिसरं जे आहे ब्लॅक फॉस्फरस जो थर्मोडायनामिकली जास्त स्टेबल आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, लेअर आणि युनिफॉर्म स्ट्रक्चर असतं आणि त्याच्यामुळे तो जास्त स्टेबल असतो. एक क्वेश्चन मी सांगितलेलं होतं की व्हाईट फॉस्फरस मध्ये फॉस्फरस फॉस्फरस बॉन्ड अँगल जो आहे तो किती असतो बाळांनो, 60 डिग्री एवढा येतो. आता याच्यानंतर जर आपल्याला या ठिकाणी काही पार्ट विचारला जाणार असेल तर तो आहे त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज. आता केमिकल प्रॉपर्टीज मध्ये ऍक्शन विथ एअर थोडस रिएक्शन भरपूर आहेत बाळांनो. या ठिकाणी मानसिकता थोडी स्ट्रॉंग ठेवा. ऍक्शन ऑफ एअर, ऍक्शन ऑफ एअर काय आहे, तर ऑक्सिजन सोबत जर आपण या ग्रुप मधल्या एलिमेंटच्या रिएक्शन केल्या, फॉर एक्झाम्पल नायट्रोजनची रिएक्शन केली तर काय तयार होईल रे, नायट्रिक ऑक्साईड तयार होईल. अशा पद्धतीनेच प्रत्येकाचे काय तयार होत जातील, ऑक्साइड्स तयार होत जातील. देन ऍक्शन ऑफ नायट्रिक ऍसिड, सेकंड केमिकल प्रॉपर्टी आहे ऍक्शन ऑफ नायट्रिक ऍसिड. आता या ठिकाणी कुणीही रिएक्शन पार्ट करायच्या नाहीयेत, फक्त थोडस एक लक्षात ठेवायचं की कुणाची रिएक्शन नायट्रिक ऍसिड सोबत झाल्यावरती काय प्रोडक्ट फॉर्म होतो एवढं लक्षात ठेवायचं, बाकी पाठांतर कुठेही काय करायचं नाहीये. आता P4 जो आहे बाळांनो, तर या P4 मध्ये आपल्याला काय टाकायचंय, नायट्रिक ऍसिड ऍड करायचंय. त्याच्यापासून काय तयार होतोय बघूयात आपण. सिमिलरली अर्सेनिक आहे, अर्सेनिक त्याच्यामध्ये देखील आपण नायट्रिक ऍसिड टाकणार आहे. त्यानंतर अँटीमनी घेतोय आपण. आता हे बघा, हे टेट्राहायड्रल युनिट असतात असं आपण कालच्या लेक्चर मध्ये सांगितलेलं होतं. P4 AS4 SB4 हे टेट्राहायड्रल युनिट्स असतात. सो या ठिकाणी आपण ते 4 घेतले, इथे SB4 न घेता त्याचे 4 आयटम्स घेतलेले आहेत. प्लस HNO3 आणि बिस्मथ जो आहे तो आपला काय असतो, मोनो ऍटॉमिक असतो. ओके. आता याच्या रिएक्शन्स आपण नायट्रिक ऍसिड बरोबर केल्या तर आपल्याला मिळणारे करस्पॉन्डिंग कंपाऊंड जे कुठले असतील तर बघूयात आपण. फॉस्फरस जो आहे तो त्या ठिकाणी फॉस्फोरिक ऍसिड तयार करेल, फॉस्फरस जो आहे तो फॉस्फोरिक ऍसिड तयार करेल. त्यानंतर आर्सेनिक जो आहे तो देखील याच पद्धतीचा आर्सेनिक ऍसिड फॉर्म करेल. त्यानंतर जो हा आहे तुमचा कोणता अँटीमनी, तो मात्र त्या ठिकाणी त्याचं ऑक्साईड तयार करतो आणि बिस्मथ जो आहे तो त्याचं नायट्रेट तयार करतो. तर या पद्धतीने आपल्याला जर एवढं जरी माहित आलं की काय तयार होतं तरी सफिशियंट आहे. टोटल रिएक्शन बॅलन्स करण्याची किंवा पाठांतर करण्याची काही सुद्धा आवश्यकता नाहीये. सो लेट अस बॅलन्स द रिएक्शन्स. आता मला सांगा, याच्यामध्ये एक साइड प्रोडक्ट जनरेट होणार आहे प्रत्येक केस मध्ये. तो साइड प्रोडक्ट काय असणार आहे,
जसे की या ठिकाणी H3PO4 झाला फॉस्फरस पासून, तसे इथे नायट्रोजन शिल्लक आहे, बरोबर का? त्या नायट्रोजन पासून मिळणारा एक साइड प्रोडक्ट जर आपल्याला समजला तर आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी जी रिएक्शन आहे ती रेडॉक्स मेथडने बॅलन्स करू शकतो. हा NO2 घेतला, हा NO2 आहे, या ठिकाणी NO2 तयार होतोय आणि या ठिकाणी देखील NO2 तयार होतोय. आता फॉर सेक ऑफ कन्व्हिनियन्स मी काय करतो, तुम्हाला एक रिएक्शन रेडॉक्स मेथडने या ठिकाणी बॅलन्स करून देतो आणि त्यानंतर तुम्ही काय करा, त्या पद्धतीने बाकी सगळ्या रिएक्शन बॅलन्स करा. फक्त आपल्याला काय माहित असणं आवश्यक आहे, फॉस्फरस सोबत फॉस्फोरिक ऍसिड फॉर्म होतो, आर्सेनिक सोबत आर्सेनिक ऍसिड फॉर्म होतो, अँटीमनी सोबत अँटीमनी ऑक्साईड तयार होतं, बिस्मथ सोबत बिस्मथ नायट्रेट तयार होतो. बॅलन्सिंग कसं करायचं आपण बघूया त्या ठिकाणी. आता नेहमी आपल्याला माहिती आहे की आपण ज्यावेळेस रेडॉक्सने बॅलन्स करतो त्यावेळेस काय करतो, आयोनिक फॉर्म मध्ये इक्वेशन्स घेतो. सो मी या ठिकाणी हा NO3 मायनस घेईन, हा PO4 मायनस घेईन आणि हा NO2 आहे तो इंटॅक्ट ठेवेन आपण, कारण तो मॉलिक्यूल आहे, तो डिसोसिएट होणार नाहीये त्या ठिकाणी. मग फॉस्फरस जो आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती असते बाळांनो, 0, कारण तो काय आहे, स्वतःशीच लिंक्ड असल्या कारणाने त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय येणार, 0 येणार. नियम काय सांगतो, फ्री स्टेट किंवा सेल्फ कॉम्बिनेशन मध्ये ऑक्सिडेशन नंबर 0 असतो. इथे किती येणार, नायट्रोजन +5, ऑक्सिजन किती कॉन्ट्रीब्युट करणार, -2, 3 इंटू -2 -6 राईट साइडला गेले, +6 ला इकडे कोण आहे, -1 किती झाले, +5. इथे पुन्हा जो आहे आपल्याकडे कोण आहे, फॉस्फेट आहे, या फॉस्फेट मध्ये फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट किती असेल, 4 इंटू -2 -8, -8 टू द राईट साइड, +8 झाल्यावरती त्याच्यातून किती गेले, 3 मायनस किती आलं याचं, +5. नायट्रोजन किती येणार या ठिकाणी, +4, बिकॉज 2 ऑक्सिजन atoms आर देअर, 2 इंटू -2 इज -4 टू द राईट साइड, +4. तर या ठिकाणी आपल्याला P4 मध्ये फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट बदललेली दिसली, नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट बदललेली दिसली. या ठिकाणी फॉस्फरस जो आहे, बरोबर आहे का, त्याचा कितीने वाढलाय बघा बरं, या ठिकाणी इथे 5 ने चेंज झाला, बरोबर का, फॉस्फरस साठी कितीने चेंज झाला, 5 ने चेंज झाला. आता हा 5 ने चेंज झालेला आहे. टोटल फॉस्फरस किती आहे बाळांनो, टोटल फॉस्फरस 4, म्हणजे टोटल चेंज किती झाला बाळांनो, 20. नेट इन्क्रीज किती झाली, 20. देन या ठिकाणी हा +5 हा +4 आहे, इथे कमी झाला, कितीने कमी झाला, 1 ने. नायट्रोजन किती आहेत, 1च आहे, बरोबर का, म्हणजे याची नेट डिक्रीज किती झाली, -1 झाली. सो दिस इज नेट इनक्रीज, दिस इज नेट डिक्रीज. नाउ सी, इज नेट इनक्रीज अँड नेट डिक्रीज इक्वल, नाहीये, बरोबर का, म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल, या इक्वल करून घ्यावे लागतील. या इक्वल करायच्या असतील तर याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, आपल्याला 20 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे इक्वेशन काय येईल बघा तुमचं, P4 + 20 NO3 मायनस gives PO4 3 minus plus 20 NO2. So in this way we can sort out the questions. See, now calculate number of, just check out other atoms like phosphorus, nitrogen. ठीक आहे का, या ठिकाणी फॉस्फरस इकडे बघा हा P4 आहे, इथे पण काय करून घ्यायला पाहिजे, तर आपण 4P करायला पाहिजे. नायट्रोजन एकच आहे, नायट्रोजन एकच आहे, पुन्हा एकदा चेक करायचं. फॉस्फरस 4 आहे, फॉस्फरस 4 आहे, नायट्रोजन आता 28, नायट्रोजन इकडे देखील 20 आहेत. नाउ बॅलन्स ऑक्सिजन ऍटम्स, हाऊ मेनी ऑक्सिजन ऍटम्स आर देअर, 60. इकडे किती आहेत, 16 + 20 36. किती ऑक्सिजन कमी आहेत या साइडला, 24. सो +24 H2O. देन नाउ काउंट हायड्रोजन, 48. इकडे किती आहेत, नाहीये, मग इकडे काय करायला लागणार, 48 काय करायला लागतील तुम्हाला, 48 काय करायला लागतील, H+ ऍड करावे लागतील. P4 + 20 NO3 minus +48 H+ gives 4 PO4 3 minus
प्लस 20 NO2 प्लस 24 H2O. आता हे इक्वेशन बॅलन्स झालं का? तर अनआयनाइज फॉर्म मध्ये आपल्या दृष्टीनं या ठिकाणी जर आहे तर चार्ज आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल की हे इक्वेशन बॅलन्स्ड आहे किंवा नाहीये. तर या ठिकाणी जर आपण बघितलं एकदा चार्ज कॅल्क्युलेट करा बरं, बरोबर येतोय का बघा त्याच्यामध्ये. येतोय का बरोबर? नाही येते. कारण का? तर इकडे काय झालंय, इथे हा फॉस्फोरिक ऍसिड तयार करतो आणि त्याच्यासाठी सुद्धा काय हवेत आपल्याला त्या ठिकाणी हायड्रोजन हवे आहेत. एक काम करूयात आपण हे हायड्रोजन इंटॅक्ट ठेवूयात या ठिकाणी H. ऍक्च्युली काय होतं, जर हायड्रोजनच त्यामध्ये आला काउंटिंग मध्ये तर त्याचा गडबड होण्याची चान्स पुढे राहते, जसं आता या ठिकाणी होतंय बघा. सो आपण इंटॅक्ट ठेवूयात, काही प्रॉब्लेम येत नाही, इथपर्यंत तरी कुठे अडचण नाहीये आपल्याला. ओके, ऑक्सिडेशन स्टेट बदलणार नाहीये तुम्ही असं करण्यामुळे. आता पुन्हा एकदा आपण ऑक्सिजन काउंट करूयात. किती आले बघा या ठिकाणी, ऑक्सिजन 60, इकडे किती आले 4 आणि इथं असणारे 24, 60 आणि 24 म्हणजे या ठिकाणी किती राहिले बघा बरं. ऑक्सिजनचा काउंट बघा किती राहिलेला आहे, काउंट करा जरा, स्वतःला येतंय ही फिलिंग येऊ द्या आतून. 60 आणि -24 किती राहिले 36 काय राहिले बाळांनो, वॉटर मॉलिक्यूल कमी म्हणजे ऑक्सिजन कमी आहेत. कुठल्या साईडला कमी आहेत, नाही सॉरी इथं 20 × 2 40 आहेत ना, 40 + 4 आहे 44 सॉरी 44 आहेत. 44 गेले 60 मधून, किती राहिले 16 राहिले. किती राहिले 16 म्हणजे या साईडला काय आलं पाहिजे तुमचं 16 H2O आले पाहिजेत. 4 20 40. आता याच्यापासून काहीतरी गडबड आहे रे. ओके यस, इकडे P4 आहे बघा, हा काय असणार तुमचा 4H3PO4. हे 16 प्लस हे 20 × 2 40 प्लस 16 किती झाले तुमचे 56 झाले. हे 60 आहेत म्हणजे इकडे किती वॉटर ऍड करणार आपण 4 वॉटर ऍड करणार. ठीक आहे, पुन्हा एकदा बघा हा P4 आहे, त्याच्यात आपण HNO3 टाकला, इकडे फॉस्फरस बॅलन्स करून घेऊयात. 4H3PO4 आहे प्लस NO2. आता यानंतर आपण काय केलं तर नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज फाइंड केली. नेट इन्क्रीज आली आपली 20, नेट डिक्रीज आली आपली -1, म्हणून या -1 च्या इक्वेशनला आपण 20 ने मल्टिप्लाय करून घेतलं. त्यामुळे हा जो 20 हा कोएफिशियंट आहे तो या ठिकाणी NO2 आणि HNO3 मध्ये आपण इन्सर्ट केला. त्यानंतर आपण काय करायचं आहे तर ऑक्सिजन बॅलन्स करायचे. इकडे ऑक्सिजन आले 60, इकडे आले 16 आणि हे 40. ठीक आहे का 56. तो 56 गेले 60 मधून किती राहिले 4H2O. नाव बॅलन्स द हायड्रोजन, इकडे किती आहेत 8 आणि 12 20, इकडे किती आहेत 20. सो हायड्रोजन्स आर बॅलन्स. So this is your final balanced equation for the chemical reaction. तर आजचा होमवर्क काय कराल तुम्ही, बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत मगाशी आपण ज्या रिएक्शन लिहिलेल्या होत्या अदर ज्या 3 रिएक्शन्स आहेत त्या तुम्ही स्वतःहून रेडॉक्स न बॅलन्स करायचा प्रयत्न करा. ओके, लेट्स सी द नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी, रिएक्शन विथ द H2SO4. रेडॉक्स मध्ये कसं आहे थोडं इकडे तिकडे ऍटम्स बघायला जर चुकले तर थोडा गोंधळ होतो. ठीक आहे का, तर ते बॅलन्स करताना थोडं व्यवस्थित बॅलन्स करा. त्यानंतर H2SO4 सोबत रिएक्शन आहे बघा, मी सगळ्या रिएक्शन तुम्हाला मांडून देतो तिथं. ऍक्शन ऑफ H2SO4 या ठिकाणी HNO3 किंवा H2SO4 हे दोघेही नायट्रोजन सोबत रिॲक्ट होत नाहीत, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. नायट्रोजन सोबत कुणीच रिएक्शन नायट्रोजन सोबत H2SO4 आणि HNO3 दोघांपैकी कोणीही रिएक्शन दाखवत नाही. आता याच्यामध्ये
P4 ची रिएक्शन जर आपण HNO3 सोबत केली होती तशीच आपण H2SO4 सोबत जर केली तर त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा H3PO4 च मिळतो. जर आपण AS4 ची रिएक्शन केली H2SO4 सोबत तर आपल्याला त्या ठिकाणी H3ASO4 च मिळतो. परंतु जर आपण Sb ची रिएक्शन केली तर त्या ठिकाणी आपणास Sb2SO4 म्हणजे अँटीमनी सल्फेट मिळतं. आणि बिस्मथची रिएक्शन केली तरी देखील आपल्याला बिस्मथ सल्फेट मिळतं. आता या ठिकाणी पुन्हा एकदा बघा HNO3 बरोबर काय झालं होतं रे बाळांनो, फॉस्फोरिक ऍसिड, आर्सेनिक ऍसिड, इथे दोन्ही गोष्टी कॉमन आल्या. अँटीमनीने काय फॉर्म केलं होतं, त्याचं ऑक्साईड फॉर्म केलं. या ठिकाणी काय केलंय, त्यानं सल्फेट फॉर्म केलंय. बिस्मथने काय फॉर्म केलं होतं, त्याचं नायट्रेट फॉर्म केलं होतं. या ठिकाणी काय फॉर्म केलं, त्यानं सल्फेट फॉर्म केलेलं आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा रिएक्शन पार्ट करायच्या नाहीये. एक रिएक्शन मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो, दुसरी रिएक्शन तुम्ही किंवा आता आपण इथं दुसरी रिएक्शन आहे ती सॉल्व्ह करूयात. पुढच्या त्या पहिली रिएक्शन आणि बाकीच्या दोन रिएक्शन तुम्ही होमवर्क म्हणून बॅलन्स करा. आता या ठिकाणी जसं आपण मगाशी म्हणलेलं होतं की NO2 गेला, तसं या ठिकाणी याच्यासोबत अजून काहीतरी कॉम्पोनंट आहे, लाईक SO2 गॅस असेल तर तो SO2 गॅस आहे तो याच्या सोबत इथून इलिमिनेट झाला पाहिजे. तर SO2 फॉर्म होणार या ठिकाणी. आता हा SO2 फॉर्म होतोय, आपण आर्सेनिक जो आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती घेणार, 0. सल्फरचा किती येणार या ठिकाणी, +6. आर्सेनिकचा किती येतोय बघा, +5. आणि या सल्फरचा किती येतोय, +4. सेम मगाच्या सारखी आपल्याला रिएक्शन बॅलन्स करावी लागणार आहे. आर्सेनिक आहे 0, 0चा झाला +5, 6चा झाला +4. ओके. आता हा इन्क्रीज झाला कितीने, +4 ने, बरोबर का. परंतु असे टोटल ऍटम्स किती आहेत, 4. तो टोटल इन्क्रीज किती झाली, 16. आता या ठिकाणी आर्सेनिक बॅलन्स केलेला आहे का, नाही. तो बॅलन्स करून घ्या, इकडे 4 आहे तिकडे पण 4 असायला पाहिजे. देन सल्फर या ठिकाणी काय केलं, सल्फर +6 चा +4 झाला म्हणजे डिक्रीज कितीने झाली, -2 ने झाली. आता मला सांगा या केसमध्ये जे नेट इन्क्रीज आहे आणि नेट डिक्रीज आहे ती इक्वल आहे का रे, नाहीये. म्हणजेच काय झालं, या ठिकाणी आपल्याला ह्या नेट इन्क्रीज आणि डिक्रीज आहेत ते इक्वल करून घ्याव्या लागतील. ही 16 आहे तर या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, आपल्याला 8 ने मल्टिप्लाय करावं लागेल. त्यामुळे इक्वेशन काय येईल बघा आपलं, AS4 plus 8H2SO4 gives 4H3ASO4 plus 8SO2. पुढे ट्राय करा, बॅलन्स होतोय का बघा सगळ्यांना. Do one thing, sorry. Your change in oxidation state is what? 5. 5 into 4 is 20. Sorry. So it is multiplied by 10. 10. Sorry. इथे चेंज 5 ने झालं ना, आपण 4 कन्सिडर केलं. 5 into 4 करायचं होतं, आपण ते 4 into 4 केलं. सो 5 into 4 किती झाला, 20 झाला चेंज. सो इथे किती झाला, 2 ने झाला. टोटल इथे जास्त आहे 20, इथे 2च आहे फक्त. हे काय झालं पाहिजे, इक्वल झाला पाहिजे. इक्वल झाला पाहिजे म्हणजे हा काय झाला पाहिजे, 2 चा 20 झाला पाहिजे. त्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला, 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, सॉरी. आता सॉल्व्ह करा पुढे, झालंच पाहिजे, येणार सगळ्यांना. झालं का. यस, काय करायचं आता फक्त तुम्हाला ऑक्सिजन काउंट करायचे. तिथे किती आहेत, 40. इथे किती आहेत, 16 + 20 36. किती कमी पडले, 4. कुठल्या साईडला, या साईडला 4H2 ऍड केले.
4H2 ऍड केल्यानंतर आता इकडच्या साईडला बघा हायड्रोजन इथे आहे 20, इथे आहे 12 प्लस 8. हायड्रोजन ऑन बोथ साइड आर इक्वल. चार्जेस इथे न्यूट्रल आहे, इथे देखील न्यूट्रल आहे, म्हणजे रिएक्शन तुमची काय झालेली आहे, बॅलन्स झालेली आहे. समजलंय का सगळ्यांना? तर अशा पद्धतीने इनऑर्गॅनिक मध्ये रिएक्शन बॅलन्स करायचे असतात. आता समजलं असेल भोसले सर थोडं रेडॉक्स का म्हणायचे किंवा तो परफेक्ट असला पाहिजे, कारण प्रत्येक रिएक्शन इनऑर्गॅनिक मध्ये कशा पद्धतीने बॅलन्स करावी लागेल आपल्याला, रेडॉक्सने बॅलन्स करायचा प्रयत्न करावा लागेल. काही होणार देखील नाही, त्या डायरेक्ट कराव्या लागतील, पण 80% रिएक्शन तरी तुम्हाला रेडॉक्स मेथडने बॅलन्स होतील त्या ठिकाणी. आता यानंतर ऍक्शन ऑफ अल्कली बघायचे आपल्याला. ऍक्शन ऑफ अल्कली. अल्कली म्हणजे काय, NaOH किंवा KOH सोबत आपण त्याची रिएक्शन करणार आहे. विचार करा जरासं काय तयार करेल. समजा आपण नायट्रोजन घेतला, त्याची तर इथे घेणार नाहीये आपण NaOH सोबत देखील रिएक्शन, पण आपण जर फॉस्फरस घेतला, व्हाईट फॉस्फरस, आणि त्याची रिएक्शन जर आपण NaOH सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ सर्टन मीडियम, देन इट फॉर्म अ गॅस फॉस्फिन. कोणता गॅस तयार होतो त्या ठिकाणी, फॉस्फिन गॅस तयार होतो. आणि हा जो फॉस्फिन गॅस तयार होतो त्या ठिकाणी, बरोबर का, तर तो फॉस्फिन गॅस जो आहे तो पॉइझनस गॅस आहे. तर या ठिकाणी याचे मोल्स बघा किती घेतलेत आपण, प्लस या ठिकाणी वॉटर मॉलिक्युलचे ऍडिशन करतो आणि फॉस्फिन तयार होतो. अलॉंग विथ दॅट 2NaH2PO2 तयार होतो. सोडियम हायपोफॉस्फाइट तयार होतो. फॉस्फिन किती तयार होतात बॅलन्स करूयात आपण, किंवा पुन्हा एकदा बघा त्याचं आहे की तुम्ही बॅलन्सिंग कसं करता. हे डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन आहे. एकाच एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर वाढणार पण आणि एकाच एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर कमी पण होणार आहे. ते आपण चेक करूयात काय काय झालं या ठिकाणी. आधी फक्त रिएक्शन बॅलन्स आहे का बघूयात. P4 आहे, तिकडे नाहीये, तिथे आपण 2 घेतलेत, 2 घेऊन बघूयात आपण. 6 झाले. हायड्रोजन 6 प्लस 3 9 आहेत, 6 प्लस 4 होत आहेत. हे करूयात आपण, 3NaH2PO2 करूयात. 3 into 2 6 plus 3 9 हायड्रोजन झाले. फॉस्फरस 3 plus 1 4 झाले. सोडियम या ठिकाणी 3 आहे, तिकडे 3 आहे. हायड्रोजन 6 आणि 3 9 झाले काउंट आपले. ऑक्सिजन 3 आणि 3 6. 3 into 2 6. ओके. सो व्हेन phosphorus P4 tetrahedral molecule when linked with NaOH, which itself having oxidation number 0, it forms a compound. आता हा फॉस्फरस नॉन मेटल आहे, नॉन मेटलला हायड्रोजन असला की तो पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे राईट साइडला जाऊन तो काय होणार, -3 होणार. या ठिकाणी हा जो आहे तो बघा Na+1 कॉन्ट्रीब्युट करणार, हे +2 कॉन्ट्रीब्युट करणार आणि हा -4 कॉन्ट्रीब्युट करणार, त्यामुळे याचा ऑक्सिडेशन नंबर 1 येणार, +1 येणार. आता या ठिकाणी एकाच एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर वाढतो पण आणि कमी पण होतो. अशा रिएक्शन्सला आपण काय म्हणतो, डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन म्हणतो. आणि ही जे डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन आहे बाळांनो, या डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन मध्ये हा जो फॉस्फरस आहे त्याने काय केलेलं आहे, त्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढवला पण आहे आणि कमी पण केलेला आहे. A single element which undergoes increase or decrease in oxidation number is increase and decrease in oxidation number is called as disproportionation reaction. So एक क्वेश्चन येतो की which of the following does not represent disproportionation reaction किंवा which of the following represent disproportionation reaction. तर अशा केसमध्ये काय करायचं बाळांनो, तुम्हाला डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन एक्झॅक्टली कोणती आहे हे ओळखण्यासाठी काय करायचं, एकच एलिमेंट आहे त्याचाच ऑक्सिडेशन नंबर एनहान्स पण झाला पाहिजे आणि त्याचाच ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज पण झाला पाहिजे, तरच आपण काय म्हणू शकतो, ती डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन आहे. समजलं का सगळ्यांना, काय डाऊट आहे का? ओके. आता याच्यानंतर ऍक्शन ऑफ मेटल्स. काही मेटल्स घेतले आणि त्या मेटलची जर आपण त्याच्यासोबत रिएक्शन केली तर आपल्याला काय प्रोडक्ट मिळेल. फॉर एक्झाम्पल लिथियम घेतला, लिथियम सोबत मी नायट्रोजनची रिएक्शन करायचं ठरवलं. काय होतं रे बाळांनो, लिथियम हा अल्कली मेटल आहे. या अल्कली मेटलची ऑक्सिडेशन स्टेट किती असते बाळांनो, +1 असते.
नायट्रोजन आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, -3 असते नॉर्मली, बरोबर का. हा नायट्रोजन आहे -3 आहे तो. त्यानंतर त्याचे दोन नायट्रोजन मिळून किती कॉन्ट्रीब्युट करणार, -6 कॉन्ट्रीब्युट करणार. लिथियम किती कॉन्ट्रीब्युट करणार, +1 करणार. हे कंपाऊंड फॉर्म होणार का, नाही होणार. कारण काय, जेवढा मायनस आहे तेवढाच काय असायला पाहिजे, प्लस असायला पाहिजे. मग या ठिकाणी किती लिथियम घ्यावे लागतील तुम्हाला, 6 लिथियम घेतील, त्यावेळेस काय होईल, याचं +6 चार्ज तयार होईल. आता हा कंबाईन करूयात, 2Li3n, कारण एका नायट्रोजन चार्ज किती आहे, -3 आहे. आणि मग अशा कॉम्बिनेशन मधून आपल्याला काय बघायला मिळेल, लिथियम नायट्राइड तयार झालेलं बघायला मिळेल. याच्यासोबत आपण अजून घेऊ शकतो, मॅग्नेशियम घेतला फॉर एक्झाम्पल. मॅग्नेशियम घेतला, एका मॅग्नेशियमचा ऑक्सिडेशन नंबर किती असतो, +2 असतो. किती असतो, +2 असतो. नायट्रोजन वर एका किती असतो, -3. असे 2 आहेत, त्यामुळे किती कॉन्ट्रीब्युट केलं, -6 केलं. इथे किती आलं, +2. कंपाऊंड फॉर्म होण्यासाठी काय करायचं, जेवढा पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढा निगेटिव्ह असला पाहिजे. इकडे निगेटिव्ह किती आहे, -6, पॉझिटिव्ह किती आहे, +2. याला कितीने मल्टिप्लाय कराल, 3 ने. किती झालं तुमचं हे, +6 झालं. म्हणजे त्या ठिकाणी हा 3mg घेतला पाहिजे, +n2 घेतला. मग काय तयार होणार याच्या कॉम्बिनेशन मधून, Mg3n2. काय तयार झालं, मॅग्नेशियम नायट्राइड फॉर्म झालं. आपण अल्कली मेटल्स मध्ये बघितलं होतं की लिथियम इज द ओनली इलेमेंट विच फॉर्म द नायट्राइड्स. अदर इलेमेंट फ्रॉम अल्कली मेटल डू नॉट अंडरगो फॉर्मेशन ऑफ नायट्राइड्स, while all the member belong to the group second alkaline earth metal undergo formation of the nitrides with nitrogen. Then calcium घेतला आणि फॉस्फरस सोबत आपण त्याची ट्रीटमेंट करायचं ठरवलं. कॅल्शियम आणि फॉस्फरस किंवा मॅग्नेशियम आणि फॉस्फरस. आता हा फॉस्फरस जो आहे तो एकावरती चार्ज किती असतो त्याचा, -5 असतो. ठीक आहे का, सॉरी 5 असतो. आणि हा 5 into 4 किती कॉन्ट्रीब्युट करणार, 5 एकावरती चार्ज किती असतो, -3 असतो. आणि पॉझिटिव्ह मध्ये घेतला तर +5 असतो. तर -3 आहे, सो 4 मिळून किती कॉन्ट्रीब्युट करणार, -12 कॉन्ट्रीब्युट करणार. मग या ठिकाणी कॅल्शियम किती कॉन्ट्रीब्युट करतो, +2. किती कॉन्ट्रीब्युट करायला पाहिजे, +12. याच्यासाठी काय करावं लागेल, याला 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग कॅल्शियम किती आले, 6. काय तयार होणार बघा, 2Ca3P2 कॅल्शियम फॉस्फाईड तयार होणार. कॅल्शियम फॉस्फाईड आपण आधीही बघितला असेल किंवा तुम्ही हायड्रोकार्बन जो आहे त्याच्यात अल्केन मध्ये बघितला असेल, पेट्रोलियमचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये, की जो कॅल्शियम फॉस्फाईड आहे बाळांनो, तो कशामध्ये वापरतो आपण, स्मोक स्क्रीन्स मध्ये वापरतो. स्मोक स्क्रीन ज्या असतात त्या तयार करण्यासाठी, किंवा इव्हन आपण पी ब्लॉक मध्ये देखील सांगितलेलं आहे की जो कॅल्शियम फॉस्फाईड आहे तो स्मोक स्क्रीन्स तयार करण्यासाठी वापरतो. आणि त्यानंतर याचा एक दुसरा महत्वाचा वापर आहे तो आपण फॉस्फिन नावाचा कंपाऊंड आहे तो बघत असताना त्या ठिकाणी सांगूयात. जे आपण म्हणजे थोडक्यात सांगतो, होल्म सिग्नल असतात ना, होल्म सिग्नल, समुद्रामध्ये जहाजांना खडकांची पोझिशन म्हणजे रॉकची पोझिशन काय आहे हे सांगण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी समुद्रामध्ये होल्म सिग्नलचा वापर केला जातो. त्याच्यातला अतिशय महत्वाचा कंपोनंट आहे कोण, कॅल्शियम फॉस्फाईड. डिस्कस करू पुढे, आहे त्याचं एक्सप्लेनेशन. आता रिएक्शन विथ हायड्रोजन, हायड्रोजन सोबत जर याच्या रिएक्शन झाल्या तर आपणास कोणते कोणते प्रोडक्ट या ठिकाणी बघायला मिळतील. All the elements of group 15 form hydrides with a hydrogen like NH3, PH3, ASH3, SBH3, BiH3. So this type of hydrides of formula EH3 are produced by the group 15 elements. Now let us discuss some important points with respect to the hydrides. Stability of hydrides decreases from
NH3 to BiH3. Reason is very simple. This form hydrogen bonding. So stability काय असणार आहे त्याची जास्त असणार आहे. Then bond dissociation energy जी आहे ती त्याच्याबरोबरच बेसिसिटी सुद्धा जी आहे ती या ठिकाणी काय होत जाते डिक्रीज होत जाते. बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी आणि बेसिक कॅरेक्टर जे आहे ते म्हणजे लोन पेअर डोनेशन जे आहे हे कोण इझिली करू शकतं तर त्याच्यावरून काय केलं जातं त्याचं बेसिक कॅरेक्टर ठरवलं जातं. नायट्रोजन कॅन बी रेडिली गिव्ह इलेक्ट्रॉन पेअर, therefore its basic character is more as compared to the other hydrides. So in this case what we can say, stability decreases from NH3 to BiH3. बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी जी आहे ती देखील डिक्रीज होत जाते आणि बेसिक कॅरेक्टर आहे हायड्राइडचं ते देखील काय होतं डिक्रीज होत जातं. कुणापासून NH3 पासून कुणापर्यंत BiH3 पर्यंत. बाकी काही प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्हाला सरांनी केमिकल बॉन्डिंग मध्ये शिकवल्या असतील. ज्या ठिकाणी तुम्ही बॉन्ड अँगलचा वगैरे पार्ट बघितलेला होता तर तो एक बॉन्ड अँगलचा पार्ट तुमच्या केमिकल बॉन्डिंग मधून तुम्ही सर्च आउट करा आणि त्या ठिकाणी बॉन्ड अँगलची ऑर्डर जी आहे ती मांडा. दॅट विल बी द होमवर्क फॉर यू इन दिस आर्टिकल. या ठिकाणी बॉन्ड अँगल काय काय येतात डिक्रीज होतात इन्क्रीज होतात फ्लक्च्युएशन काय येतं बघा त्या ठिकाणी आणि त्याच्यावरून सांगा. आता हे कशावरून सांगायचं असतं तर सेंट्रल ऍटमच्या साईज वरून बॉन्ड अँगलचा फॅक्टर काय असतो तो सांगायचा असतो. मी फार जवळ नेऊन ठेवतोय तुम्हाला. आता त्याच्यावरून तुम्ही सेंट्रल ऍटमची साईज वाढत गेली आहे त्याच्यावरून बॉन्ड अँगल काय होऊ शकतो हे तुमचं तुम्ही डिसाईड करा. त्या ठिकाणी केमिकल बॉन्डिंग मध्ये हे आर्टिकल आहे तिथे जा आणि हे बॉन्ड अँगल सगळे या ठिकाणी कोणती ऑर्डर फॉलो करतात ते तुम्ही लिहून काढा त्या ठिकाणी. देन लास्टली हायड्रोजन बॉन्डिंग. यापैकी कोण हायड्रोजन बॉन्डिंग दाखवतो? यस, व्हेरी सिंपल आन्सर इज देअर. नायट्रोजन अंडरगोज फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग while other element from the group 15 element does not undergo formation of a hydrogen bonding. फक्त एकमेव इलेमेंट आहे या ग्रुप मधला कोण नायट्रोजन. तो काय करतो या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतो. बाकी कुठलाही इलेमेंट ग्रुप 15 मधला हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्मेशन मध्ये भाग घेत नाही. तर अशा पद्धतीने बाळांनो आजच्या आर्टिकल मध्ये आपण ॲलोट्रॉप्स आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 15 इलेमेंट्सचा स्टडी केलाय. नेक्स्ट याच्यामध्ये आपण जे कंपाऊंड्स आहेत म्हणजे समजा की डायनायट्रोजन आहे नायट्रिक ऍसिड आहे तर असे नायट्रोजनचे 3 कंपाऊंडचा स्टडी करणार आहे. अमोनिया, डायनायट्रोजन, नायट्रिक ऍसिड आणि त्यानंतर फॉस्फरसचे 3 कंपाऊंड्स आहेत PCl3, PCl5 आणि PH3. या 6 कंपाऊंडचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहे. असे 2 लेक्चर्स आणि त्यानंतर एक लेक्चर आपल्याला लागेल ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन आणि ऑक्सिऍसिड्स ऑफ फॉस्फरस वरती. अभ्यास करा बाळांनो. बरेच गोष्टी अशा वाटतंय की तुम्ही सगळेजण लेक्चर्स बघताय की नाही बघताय काही कळत नाहीये. थोडं कमेंट करत चला चांगल्या वाईट नकोत ठीक आहे. तर म्हणजे ऍटलिस्ट तुमचे जे डाऊट्स आहेत ते तरी तुम्ही पाठवत चला. पर्टिक्युलरली एवढे न्यूमरिकलचे टॉपिक होऊन देखील काहीच डाऊट आले नाहीत याच्यावरून मला डाऊट येतो की माझं टीचिंग खरंच एवढं चांगलं आहे का की तुम्हाला डाऊट आलेले नाहीयेत. तर थोडस बघा जरासं की नसतील आले तर चांगली गोष्ट आहे, प्राऊड करण्यासारखी गोष्ट आहे. परंतु सोडवलं नसेल तर थोडस कुठेतरी गडबड आहे भरपूर. होपफुली 12th वाल्यांचं कॉलेज लवकर चालू होईल अशी अपेक्षा आहे. गव्हर्नमेंटचे आदेश थोडे पॉझिटिव्ह येत आहेत. लवकरच भेटूयात. काळजी घ्या सगळ्यांनी. काही अडचणी असतील तर फोन करा. थँक्यू.